एपीजे अब्दुल कलाम शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन, ग्रेट पर्सन सर अशी अनेक बिरुदं लावलेला एक महान माणूस। आपल्या देशासाठी या माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत दिलेले योगदान वाखाणण्याजोगं आहे। त्यांची प्राणज्योत शिलाँगमध्ये मालवली, तीही विद्यार्थ्यांना लेक्चर देताच। ते माजी राष्ट्रपती होते, तरीही देशवासियांचे सगळ्यात लाडके राष्ट्रपती होते। त्यांची संपूर्ण कारकीर्द एखाद्या तळपत्या सूर्याप्रमाणे आहे। मात्र आयुष्याच्या संध्याकाळी कलामांनी आपला अखेरचा श्वास घेतला। शिस्त आणि ध्येय यांचं अनोखं रसायन म्हणजे एपीजे अब्दुल कलाम हे व्यक्तिमत्व। त्यांना आज अखेरचा निरोप देण्यात येतोय, त्यामुळे अवघा देश दुःखाच्या सागरात बुडालाय। रामेश्वरम हे कलाम सरांचं मूळ गाव। त्यांचं पार्थिव काल रात्रीच रामेश्वरममध्ये आणण्यात आलं। आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। कलाम सरांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गज नेत्यांनी रामेश्वरममध्ये गर्दी केली होतीच, याशिवाय रामेश्वरममध्ये इतर लाखो नागरिकांचीही गर्दी होती। एपीजे अब्दुल कलाम म्हणजे काय? एपीजे अब्दुल कलाम म्हणजे काय किमया आहे हे आज रामेश्वरमनं अनुभवलं। दुर्दैव इतकंच की हा कलाम सरांचा शेवटचा प्रवास होता। कलाम सरांनी आपलं सगळं आयुष्य सामान्यांसाठी वेचलं, तसंच व्यतीतही केलं। एका सामान्य घरातून आलेला मुलगा मोठं होण्याची स्वप्न कशी बघतो आणि देशाचा राष्ट्रपती होतो, क्षेपणास्त्र तयार करतो। इच्छाशक्ती म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण म्हणजे कलाम सर। कलाम सर आज आपल्यात नसले तरीही त्यांचं अफाट काम आणि त्यांनी हाती घेतलेली मोहीम आपल्याकडे आहेच, जी कलाम सरांना कधीही विस्मृतीत जाऊ देणार नाही। लाडक्या कलाम सरांना आज अखेरचा निरोप देण्यात येतोय। संपूर्ण देशामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते।